ओके, आपण काय बघतोय, इनपुट टॅक्स क्रेडिटचे आपण प्रॉब्लेम बघितलेले आहेत. तर सेम टाईपचे प्रॉब्लेमच आपण इथून पुढे जेवढे आहेत तेवढे सेम टाईपचेच प्रॉब्लेम आहेत. सो आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने फॉर्मॅट फॉलो केला होता त्या पद्धतीनेच आपण घेऊया. ठीक आहे, बघा काय सांगितलंय. फर्स्ट प्रॉब्लेम, मेसर्स प्रेरणा रजिस्टर इन द स्टेट ऑफ पंजाब. ओके, रजिस्ट्रेशन कुठे केलेलं आहे? स्टेट ऑफ पंजाब मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल्स फॉर द मंथ ऑफ जनवरी. कॅल्क्युलेट नेट टॅक्स लायबिलिटी फॉर द मंथ ऑफ January 2000. Then फर्स्ट दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स IGST, CGST, SGST 1,04,000 and 40,000. देन आता हे मात्र तुम्हाला जेव्हा वेगळ्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन असतं तेव्हा त्या स्टेटच्या अंडर असणाऱ्या सिटीज ह्या तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तरच तुम्ही ते ट्रान्झॅक्शन इंट्रा स्टेट आहे की इंटर स्टेट आहे हे ओळखू शकाल. ठीक आहे, फार डिफिकल्ट नाही आहे, इझिली तुम्ही अंडरस्टूड करू शकाल. ठीक आहे, बघा फर्स्ट आहे सोल्ड गुड्स 18% CGST टू हर्षद इन अमृतसर. ओके, अमृतसर कुठे आहे? तर पंजाबमध्ये आहे. दॅट मीन्स सो अमृतसर जे पंजाबमध्ये आहे, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन काय असणार आहे? तर इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, तुम्हाला अजून एक कॉलम वाढवायचा असेल नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनचा तर वाढवू शकता. देन सोल्ड गुड्स 5% GST टू पायल इन पटियाला. तर हे काय असणार आहे? 12 लाख. इंट्रास्टेट असेल की इंटरस्टेट? इंट्रास्टेट आहे. देन त्याच्यानंतर आहे परचेस गुड्स @ the rate ₹12% GST फ्रॉम मुंबई. सो मुंबई काय असेल? इंटरस्टेट असणार आहे. व्हेरी गुड. देन प्रोव्हाइड सर्व्हिसेस at 12% GST टू तनुजा इन चेन्नई. इंटरस्टेट असणार. हां, देन नेक्स्ट अविल सर्व्हिसेस. अविलचं एक बघितलं होतं आणि अजून आपण काय बघितलेलं? प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस. ओके, अशा 2 सर्व्हिसेस आहेत ज्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला परचेस मध्ये जाईल की सोल्ड मध्ये जाईल हे फक्त लक्षात ठेवा, बाकी फार काही डिफिकल्ट नाहीये. देन 5% फ्रॉम लुधिया. हे कुठे जाणार आहे? लुधियाना इंट्रा, कारण पंजाबचा पार्ट आहे. ओके, अँड लास्ट काय आहे? जालिंदर फ्रॉम जालिंदर. जस्ट एवढंच दिलेलं आहे. पर्टिक्युलर इंट्रा स्टेटचं ट्रान्झॅक्शन दाखवलेलं आहे. ठीक आहे, 3 लाख. चला फॉर्मॅट ड्रॉ करा. कम्प्युटेशन ऑफ इनपुट टॅक्स ऑफ क्रेडिट, पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन IGST, CGST and SGST. फर्स्ट आउटवर्ड घ्यायचं की डिरेक्टली घ्यायचं, कसंही तुमच्यावरती आहे. आउटवर्ड मायनस इनवर्ड घ्यायचं असेल तसं घेऊया. फर्स्ट काय आहे? सोल्ड गुड्स टू इन अमृतसर. सोल्ड गुड्स इन अमृतसर. $72,000 CGST SGST. कॅल्क्युलेशन करा. 8 लाख इंटू 18%. CGST 72,000 and SGST 72,000. Second, sold goods in Patiala. In Patiala. 12 lakh into 5%. 12 lakh into 5%. 30,000 CGST. 30,000. Next, परचेस. ओके, 2च आहेत याच्यामध्ये सोल्ड मध्ये. अजून काय आहे? अविलचा आहे ना कोणता तरी, तनुजावाला काय आहे? प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस. हा, प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस, दॅट मीन्स सेल्स ऑफ सर्व्हिसेस. सो प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस कोणाला आहे? प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस
टू तनुजा. Tanuja. Amount 9,60,000. 9,60,000 into 12%. 12%. 1,15,200 IGST. 1,15,000. Right? Then need. 1,15,200. 200 आहे का? ओके. नेक्स्ट. Purchase. आधी टोटल करून घ्या किंवा टोटल थोडीशी जागा ठेवा. 1,15,200. हा. 1,15,200. 1,02,000. Then 1,02,000. 1,02,000 and 1,02,000. 1,02,000. Then total Yes. outward supply. Then less inward purchase Purchase goods from Mumbai. purchase goods from Mumbai. Amount 6,20,000 into 12%. 6,20,000 Into 12%. into 12%. 74,400. 74,400. Then need. Next. Avail services from Ludhiana. Availed services from Ludhiana. 4,40,000 into 5%. 4,40,000 into 5%. 2.5%. Amount 11,000. CGST, SGST. 11,000. 11,000. Next. Purchase Inward supply. Jalandhar. Jalandhar. Inward supply. To amount 3 lakh into 18%. 3 lakh into 18%. 27,000. 27,000. 27,000. 27,000. Then opening आहे ना. Total. ओपनिंग राहील आधी. आपण आधी ओपनिंग घेऊन त्यात असंच टोटल केली ना की नंतर टोटल घेऊन परत ओपनिंग घेत आहे. पहले टोटल और फिर ओपनिंग बैलेंस. असे करणार आहात कोणती मेथड फॉलो कराल बघा त्याच्यावरती. ओपनिंग ह्यामध्ये घेऊन एकदाच टोटल करा. काही फरक नाही पडणार आहे त्यामुळे. ठीक आहे.
ओपनिंग बॅलन्स किती आहे? GST 1 lakh, देन 4,000, देन 40,000. एक मिनिट काकी तुम्ही घ्या जरा दिसले ना पडत होते तिकडे जरा हे. 40,000 आहे ना. हा झाले ना टोटल करा आता. 1,74,400. 1,74,400. Then 42,000. 42. 78,000. कोणता हा सेमच नाही हा किती 78 का 78,000. 8,000. ओके देन बॅलन्स 49,200 minus पहिला 49,200. 200. ओके देन 60,000. प्लस मायनस काय आहे पॉझिटिव्ह आहे ना. Plus positive. 24,000. 24,000. ओके देन ऍडजस्ट मॅडम ओपनिंग बॅलन्स लेस करते ना, मग लेसच केला ना. ऍड किए. इकडे घेतो का आपण वरती घेतो ओपनिंग बॅलन्स. हो मग बरोबर आहे ना ग. किती घेतलंय ना आपण लेस ओपनिंग बॅलन्स 90 बरोबर आहे ना. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय केले आपण सेमच केले ना. इथे ओपनिंग घेतलाय हे सगळंच आपण लेस करतोय ना आउट इनपुट लेस करते. बरोबर आहे ना. त्यामुळे याची टोटल आणि ते लेस करणं म्हणजे एकच झालं ना. रोजमिन तुला काही डाऊट आहे का आलं का लक्षात. अगं तू इथून लेस केलास काय आणि नंतर लेस केलास काय हे आपण आउटपुट मायनस इनपुटच लेसच करणार ना. ओके आता आता ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपल्याला टॅक्स लायबिलिटी फाइंड आउट करायची आहे म्हणजे इथेपर्यंत तुमचा आन्सर कम्प्लीट होणार आहे. सो इथे फक्त तुम्ही नोट मेन्शन करू शकता की 59,200 इज रिफंडेबल अंडर IGST. ओके देन 60,000 and 24,000 इज पेएबल. ओके म्हणून ऍडजस्ट करायचं असेल तर IGST ऍडजस्ट करू शकतात CGST बरोबर आणि SGST सोबत. सो पहिला येईल 59,200 नील. ओके सो 59,000 तुम्ही हे 60,000 नील करू शकता. सो हा सुद्धा काय होईल नील येईल. मग यामधला किती रिमेनिंग बॅलन्स राहतोय बघा. नाही हा 59,200 आधी आपण काय केलं हा रिफंड आहे आणि इथे 60,000 रिफंड करायचंय. मग 60,000 नाही होणार एवढा. इथे 59,200 रिफंड होतोय म्हणजे यांना किती पे करायचंय 800. ओके पेएबल आणि इथे ऍज इट इज त्यांना 24,000 पेएबल असणार आहे.
कारण इथला काही ऍडजस्ट नाही झालेला. आलं लक्षात? हा. तर नोट म्हणा, पेएबल काय असणार आहे मेन्शन करा नोट म्हणून. CGST नील, देन सॉरी IGST नील, CGST पेएबल 800 and SGST पेएबल 24,000. ठीक आहे, लक्षात आलं ना हा. नादिरा? ओके. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा पुढचा. तो बुक मधल्या उत्तरामुळे कन्फ्युज झालीस का रोजमी? नहीं मैडम, वो मैंने पहले ए की टोटल ली फिर बी की और फिर माइनस की ना बैलेंस. पहले आउटपुट फिर इनपुट और फिर बैलेंस वैसा की. ओके, ठीक आहे, बाकीचे एक्सप्लेन करते, सॉल्व कराल. हाँ. ट्रान्झॅक्शन फक्त सांगते कारण मेथड सेम आहेत ना सगळ्या. कारण इथे प्रत्येक ह्याच्यात आपण काय करतोय, ऍडजस्ट विचारलं असेल तर करा, अदरवाईज आता यामधले काही एक्झाम्पल तुम्हाला जस्ट फाइंड आउट नेट टॅक्सेबल लायबिलिटी फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे लास्ट आन्सर काय आहे. देन बेसिकली काय करायचे, ऍडजस्ट करा म्हणजे तेवढी प्रॅक्टिस होईल. देन 22 ब्लर झालंय थोडंसं. ठीक आहे, बघा काय सांगितलं. मेसर्स प्रेम डेव्हलपर्स रजिस्टर इन द स्टेट ऑफ कर्नाटका. ओके, कर्नाटकामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो कर्नाटकाच्या अंडर कोणते कोणते स्टेट येणार आहेत, विलेजेस सॉरी स्टेट नाही, कोणते कोणते सिटी असणार आहेत हे माहीत असायला हवं. प्रोव्हाइडिंग द फॉलोइंग डिटेल्स फॉर द मंथ ऑफ एप्रिल, कॅल्क्युलेट द नेट टॅक्स लायबिलिटी फॉर द मंथ ऑफ एप्रिल. एक मिनिट. हां, सो फर्स्ट काय सांगितलं बघा, सोल्ड गुड्स 12% पहिला दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सोल्ड गुड्स 12% GST दीपक इन बिहार. ओके, बिहार आहे म्हणजे काय आहे, स्टेट इंटर. इंटर स्टेट असणार आहे. ओके, देन थोडंसं प्रॅक्टिससाठी काय करा माहितीये का, अजून एक कॉलम थोडासा ऍड करा नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनचा. कॅल्क्युलेशन ऐवजी किंवा कॅल्क्युलेशन सोबत नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, जेव्हा अशा टाईपचे प्रॉब्लेम असतात, जेव्हा वेगवेगळे स्टेट किंवा सिटीज दिलेले असतात, तेव्हा नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन एक ऍड करा. थोडंसं पार्ट ऑफ प्रेझेंटेशन दिसायला पण बरं दिसेल. ठीक आहे, ॲज पर युअर कन्व्हिनियंट, तुम्हाला जे छान वाटेल ते. देन पहिलं आहे इंटरस्टेट, देन सेकंड आहे सोल्ड गुड्स 18% GST टू सरिता इन राजस्थान, इंटरस्टेट आहे. ओके, त्याच्यानंतर परचेस गुड्स 5% GST फ्रॉम महाराष्ट्र, इंटर. ओके, परचेस गुड्स 28% फ्रॉम कर्नाटका, इंट्रा. इंट्रा, व्हेरी गुड. प्रोव्हाइड सर्व्हिसेस 18% GST टू अमिषा इन वेस्ट बेंगॉल, इंटर. इंटरस्टेट. प्रोव्हाइड सर्व्हिसेस 12% GST टू आशा इन बेंगलोर, बैंगलोर. इंट्रा. इंट्रा, बेंगलोर कर्नाटकाचा पार्ट आहे ना. हां, हम्म. देन अविल सर्व्हिसेस 18% GST फ्रॉम आसाम, इंटर. आणि गुजरात, इंटर. इंटर. जमेल हाँ. नादिरा? जमेल ना? हाँ मैडम. ओके, हाँ. आणि ऍडजस्ट पण करा हा नेट टॅक्स लायबिलिटीला. बाकी इथे सगळे ऍडजस्ट केलेले आहेत. जसं तुम्हाला जमेल किंवा कन्फ्युजन होणार नाही असं घ्या. पहिला आउटपुटचा घ्या, नंतर इनपुटचा घ्या, नंतर ओपनिंग बॅलन्सचा घ्या. तसं केलं तरीही चालेल हा, आणि नंतर ऍडजस्टचा टेबल घ्या.
किंवा एकाच टेबलमध्ये दाखवला तरी चालेल. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे बघूया. कोणता दिलाय? 23चा स्किप झाला. उद्या याची टेस्ट होईल हं. कारण आता याच्या व्यतिरिक्त वेगळे काही प्रॉब्लेम तुमचे इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये नाही. त्यामुळे मंडे पासून युनिट वेगळा चालू होईल. ठीक आहे, हा ऑलमोस्ट सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम ITCचे झालेले आहेत. तर मग उद्या टेस्ट होईल. 24th मध्ये काय सांगितले बघा. मिस्टर दीप्ती रजिस्टर इन स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. Provide the following detail for the month of October. Calculate the net taxable liability in the month of October. Okay, registration कुठे आहे? UPचा आहे. Then state बघा. फर्स्ट आहे सोल्ड गुड्स इन लखनौ UP. इंट्रा. लखनौ UP दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे सोल्ड गुड्स इन पंजाब. इंटर. त्याच्यानंतर प्रोव्हाइड सर्व्हिसेस इन कर्नाटका. बेंगलोर इंटर. कर्नाटक इंटर. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड सर्व्हिसेस 12% GST इन कलकत्ता वेस्ट बेंगॉल. इंटर. वेस्ट बेंगॉल आहे ना. देन त्याच्यानंतर आहे इंटरचा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे इनवर्ड सप्लाय 5% GST फ्रॉम कानपूर UP. इंट्रा. इंट्रा. ओके, त्याच्यानंतर आहे हैदराबाद तेलंगणा. इंटर. इंटर. म्हैसूर कर्नाटका. नंतरचा आहे इंटर. म्हैसूर कर्नाटका इंटर. आणि आग्रा UP इंट्रा. इंट्रा. ओके, हा चला. देन 29th काय आहे बघा. 29th कुठे? नेक्स्ट सॉल्व करून द्यायला हवे असतील तर देते. हा, नाही जमणार मॅडम. आहेत ना? सिम्पल आहेत, फारसे काही डिफिकल्ट नाही आहेत. देन मिस्टर रचना रजिस्टर इन द स्टेट ऑफ बिहार. रजिस्टर स्टेट ऑफ बिहार. बिहारचं रजिस्ट्रेशन आहे. स्टेट बघा, पहिलं स्टेट आहे सोल्ड गुड्स बिहार इंट्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिहार सोल्ड गुड्स अगेन बिहार. देन आनंदमन. आनंदमन आता जरा सिटी बघा, मला पण एवढं एक्झॅक्टली काय आहे सोल्ड गुड्स. एक इंटर. मिनिट. हा, इंटर आहे आनंदमन. त्याच्यानंतर गुजरात इंटर. इंटर. पंजाब इंटर. त्याच्यानंतर मणिपूर इंटर. बिहार इंट्रा. आणि राजस्थान इंटर. सोपे आहेत, म्हणजे फार एवढं न समजण्यासारखं नाही, इझिली समजू शकतो. चालेल, सॉल्व करा. उद्या याच्यावरती टेस्ट होईल. मंडेला काय स्टार्ट करूया? कॉस्ट. कॉस्ट. ओके, कॉस्टिंगचं काय स्टार्ट करते? एक मिनिट. थँक्यू.